सगळ्यांना माझा मनपूर्वक नमस्कार. आज आपण प्रत्यक्ष श्रीमद भागवताचे वाचन सुरू करणार आहोत. हे वाचन सुरू करण्याच्या आधी आपण मन शांत करूया आणि मन शांत करण्यासाठी देवाची आराधना करणं यासारखा कुठलाही उपाय नाही. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. भागवत, श्रीमद भागवत ऐकण्याच्या आधी मन शांत पाहिजे. कशासाठी? तर श्रीमद भागवतामधले शब्द म्हणजे केवळ शब्द नाहीयेत, तो आत्म्याला मुक्त करणारा प्रवास आहे. त्यासाठी आपलं मन एकदम शांत पाहिजे, कारण आपलं मन अनेक विकारांनी भरलेलं असतं. आत्ता देखील मी वाचते आणि आपण ऐकताय, त्याही वेळेला आपल्या मनामध्ये नाना आठवणी, नाना गोष्टी चालू असतात. त्या शक्यतो आपण प्रयत्नपूर्वक बाजूला ठेवून श्रीमद भागवत ऐकायला आणि वाचायला सुरुवात करूयात. मी आता सांगितल्यासारखं श्रीमद भागवत हे आत्म्याला मुक्त करणारं एक साधन आहे, तो एक प्रवास आहे. आणि म्हणूनच श्रीमद भागवत हा दिव्य ग्रंथ वाचन सुरू करायच्या आधी सगळ्या संतांनी एक सुंदर परंपरा आखून दिलेली आहे, एक सुंदर परंपरा सांगितलेली आहे. ती म्हणजे गोकर्ण महात्म्य वाचण्याची किंवा सांगण्याची. आज आपण या भागामध्ये गोकर्ण महात्म्य आपण ऐकणार आहोत. गोकर्ण महात्म्य म्हणजे नेमके काय, त्याचा अर्थ काय आणि ते का सांगितलं जातं, हे या सगळ्या भागामध्ये मी आपल्याला सांगणार आहे. आत्ताच मी आपल्याला सांगितलं की मन शुद्ध करण्यासाठी, विकारांनी भरलेलं मन थोड्याफार फरकाने आपण शांत करण्यासाठी संतांनी घालून दिलेली परंपरा म्हणजे भागवत वाचनासाठी, श्रीमद भागवत वाचनाच्या आधी गोकर्ण महात्म्य सांगितलं पाहिजे किंवा सांगितले जाते. एकेकाळी एका गावामध्ये आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण होता. एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगते की गोकर्ण जन्म आणि गोकर्णाने जे श्रीमद भागवत वाचन केलं त्यातून काय फायदा झाला, कोणाला फायदा झाला, हे सगळं या भागामध्ये आपल्याला कळणार आहे. एका गावामध्ये आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो मनाने खूप सज्जन होता, धार्मिक होता, विद्वान होता, पण तो अस्वस्थ होता आणि मनाने व्याकुळ होता, कारण त्याला मूल नव्हते. त्याची पत्नी धुंधली ही अतिशय आळशी, अगदी आत्मदेवाच्या विरुद्ध तिची प्रवृत्ती होती. ती अतिशय आळशी, हट्टी आणि कष्ट टाळणारी, तिला कुठल्याही गोष्टीची शारीरिक कष्ट नको असायची, अशी त्याची बायको धुंधली होती. तो प्रत्येक आत्मदेव ब्राह्मण गावामध्ये येणाऱ्या प्रत्येक साधू संतांची सेवा करायचा, त्यांचे आशीर्वाद मागायचा आणि प्रत्येकाला तो एकच म्हणायचा की मला मूल होण्यासाठी आशीर्वाद द्या. एके दिवशी त्या गावामध्ये एक साधू आला, त्याची त्यांनी खूप सेवा केली. त्या साधूने त्याची जी वेदना होती, त्याला मूल नाही ही वेदना होती, ती त्याने जाणली आणि त्या साधूने त्याला एक फळ दिले आणि त्यांनी सांगितले की हे फळ तू तुझ्या बायकोला, तुझ्या पत्नीला धुंधलीला खायला दे, म्हणजे तुम्हाला अतिशय ज्ञानी, विज्ञानी, सद्गुणांनी भरलेला मुलगा होईल. आत्मदेवाला खूप छान वाटले, तो प्रसन्न झाला आणि ते फळ घेऊन तो आपल्या घरी आला आणि त्याने आपल्या बायकोला सांगितले, धुंधलीला सांगितले की आत्ता मला एका साधू महाराजांनी हे फळ दिलेलं आहे आणि हे फळ तू खा, म्हणजे आपल्याला खूप छान सद्गुणी, ज्ञानी, विज्ञानी मुलगा होईल. पण धुंधली, मी आता सांगितल्यासारखं, ती तशी आळशी आणि तिला शारीरिक कुठले कष्ट नको असायचे. त्याच्यामुळे तिने हा विचार केला की जर मी हे फळ खाल्लं आणि मला खरंच दिवस राहिले तर तो त्रास मला सहन नाही करायचा आहे. म्हणजे 9 महिना गर्भधारणेचा असतात,
प्रसूती वेदनेचा त्रास मला सहन करायचा नाहीये. त्यामुळे तिच्या मनामध्ये कपट उत्पन्न झालं आणि तिने काय केलं की तिची एक बहीण होती. त्या बहिणीला दिवस गेलेले होते. तिने त्या बहिणीला सांगितले की मी तुला पैसे देते आणि योग्य वेळी प्रसूतीनंतर ते मूल तू मला आणून द्यायचं. आणि तिने जे साधू महाराजांनी जे फळ दिलेलं होतं ते फळ तिने गोठ्यातल्या गाईला खायला घातलं आणि तिने ते आत्मदेवापासून लपवून ठेवलं. आता आत्मदेवाला कळू नये की धुंदलीने ते फळ खाल्लं नाही, म्हणून तिने गर्भधारणेचं नाटक केलं आणि यथावकाश दिवस पूर्ण व्हायच्या वेळेला तिने आपल्या बहिणीकडून बहिणीची प्रसूती झाली, ते मूल तिने आपलं मूल म्हणून आत्मदेवाला दाखवलं आणि त्याच काळामध्ये गायीच्या कानातून एक मूल जन्माला आलं आणि ते फळ गायीने खाल्लेलं होतं. त्याच्यामुळे तिच्या कानातून एक मूल जन्माला आलं. आत्मदेवानी बघितलं की आपल्या पत्नीला पण मूल झालेलं आहे आणि गायीच्या कानातून पण एक तेजस्वी बालक बाहेर पडलेला आहे. त्या तेजस्वी बालकाचा त्याने देवाचा आशीर्वाद म्हणून स्वीकार केला आणि आपल्या पत्नीला झालेलं मूल अशी दोन्हीही मुलं, त्यांनी दोन्ही मुलांची नावं ठेवली. आपल्या पत्नीला मूल जे झालेलं होतं, आपल्या पत्नीपासून झालेल्या मुलाचं नाव त्याने धुंदकारी ठेवलं आणि गायीच्या कानातून उत्पन्न झालेल्या तेजस्वी बाळाचं नाव त्यांनी गोकर्ण ठेवलं. हळूहळू दोन्हीही मुलं वाढायला लागली, मोठी व्हायला लागली. कपटातून आणलेलं मूल धुंदकारी, न कळत आपण जे म्हणतो की संस्कार हे अतिशय गरजेचे असतात. त्यामुळे ते कपट सुरुवातीपासून कपट त्याच्या मनात रुजलेलं असल्यामुळे त्याची प्रवृत्ती लहानपणापासून धुंदकारीची प्रवृत्ती तशीच होती. तो अविचारी, अविवेकी, हट्टी असा लहानपणापासून बनलेला होता आणि त्याच्या विरुद्ध गोकर्ण हा लहानपणापासून शांत आणि ध्यान करणं, देवाची आराधना करणं, जप जाप्य यामध्ये मग्न असणारा मुलगा होता. दोन्हीही मुलं हळूहळू मोठी व्हायला लागली, पण दोघांचे मार्ग वेगळे होते. गोकर्ण हळूहळू जास्त शांत, ज्ञानी आणि भक्तिमय होत चालला आणि धुंदकारी त्याच्या विरुद्ध वाईट सवयीमध्ये अडकत चालला. तो गावातल्या लोकांना पण प्रचंड त्रास देत असे, त्यांना लुबाडत असे, प्रसंगी मारत पण असे. धुंदकारीने आपल्या आई वडिलांना एवढा त्रास दिला की त्या त्रासाला वैतागून आत्मदेव वनामध्ये निघून गेला आणि आईने कंटाळून आपला जीव दिला. गोकर्णाचं हे सगळं बघून गोकर्णाचं मन पण संसारातून विरक्त झालं आणि तो तीर्थयात्रेसाठी आणि पुढील तपश्चर्येसाठी म्हणून वनामध्ये निघून गेला. दरम्यान आता कोणाचाच त्याच्या धरबंध राहिलेला नसल्यामुळे धुंदकारीच्या अधपतनामध्ये वाढ होत गेली. त्याची वाईट संगत, पाप, अत्याचार हे दिवसोंदिवस वाढत गेले. त्या व्यसनांमध्ये तो पूर्णपणे गुरफटून गेलेला होता. शेवटी व्हायचा तो परिणाम आपण बघतोच की वाईट संगतीचा परिणाम काय होतो, शेवटी विनाशाकडे वळलं जातं. तसंच झालं आणि धुंदकारीचा या सगळ्यामध्ये मृत्यू झाला. पण मृत्यूने देखील धुंदकारीला शांती मिळाली नाही. त्याची भूक, तहान मृत्यूने देखील थांबली नाही. तो प्रेत योनीमध्ये अडकून पडला. पण प्रेत योनीत अडकल्यानंतर देखील त्याची वाईट जी प्रवृत्ती होती ती पूर्णपणे संपलेली नव्हती. तो प्रेत योनीमध्ये देखील असल्यानंतर लोकांना घाबरवून त्रास देत असे. यामुळे काय झालं की त्याची सुटका वरचेवर लांबत गेली. तो अजून प्रेत योनीमध्ये वरचेवर खोल जात राहिला आणि तिथेच तो तडफडत राहिला. धुंदकारीला काही काळानंतर लक्षात आलं की मुक्ती पाहिजे, पण त्याला मुक्ती मिळत नव्हती, कारण त्यांनी केलेल्या कर्माची फळं त्याला ती मिळत होती. वरचेवर त्याला जाणवायला लागलं की आपल्याला मुक्त करणारं कोणीतरी आलं पाहिजे, पण त्याला मार्ग दिसत नव्हता आणि मार्ग दाखवणारा त्याला कोणीच नव्हतं, कारण तो प्रेत योनीमध्ये अडकलेला होता. त्याच्यामुळे त्याला मार्ग दाखवणार कोण? माणसांपैकी तर त्याला कोणी मार्ग दाखवू शकत नव्हतं. काही काळानंतर असाच काही काळ उलटून गेला आणि काही काळानंतर गोकर्ण आपली तपश्चर्या पूर्ण करून परत गावामध्ये आला.
गावामध्ये आल्यानंतर त्याला आई वडिलांचा मृत्यूनंतरचा आणि तपश्चर्या करून आल्यानंतरचा हा मधला जो काळ होता, ज्यामध्ये धुंदकारीचे जे अधपतन झालेलं होतं, तो काळ त्याला सगळ्या गावकऱ्यांच्याकडून कळला. आणि आपल्या भावाची अवस्था त्याच्या लक्षात आली की आपला भाऊ प्रेतयोनीमध्ये अडकलेला आहे आणि त्याला मुक्ततेची गरज आहे. शेवटी त्याचं हृदय कोमल होतं, ते थोडस हळवं होतं आणि तो हेलावला, त्याचं हृदय हेलावलं. तो म्हणाला, माझा भाऊ कितीही वाईट असला तरी तो माझा भाऊ होता, त्यामुळे त्याला मुक्ती ही मिळालीच पाहिजे. आणि मुक्तीसाठी त्याने मार्ग शोधला. तो मार्ग होता श्रीमद भागवत पुराणाचे वाचन. आणि ते वाचन करत असताना त्याच्यातल्या दिव्य शब्द धुंदकारीच्या कानावर पडणे, हा मार्ग गोकर्णाने हुडकून काढला. त्याच्या लक्षात आलं की ज्या वेळेला मी श्रीमद भागवताचे वाचन करेन आणि ते पूर्ण वाचन ज्या वेळेला धुंदकारी ऐकेल, त्यावेळेला त्याला दिव्य लोक प्राप्त होणार आहे. पण आता त्याला हा प्रश्न पडला की भागवत मला 7 दिवसाचा सप्ताह करायचा आहे, भागवत वाचनाचा गावामध्ये मला तो सप्ताह करायचा आहे. पण धुंदकारी प्रेत असल्यामुळे, तो प्रेत योनीत असल्यामुळे तो समोर येऊन बसून ऐकू शकत नव्हता. आणि नेहमी लक्षात ठेवा, भागवत हे नेहमी समोर बसून ऐकावे. त्याचे स्वर, त्याचे शब्द तुमच्या कानावर नेहमी जवळ बसून आणि समोर बसून ऐकावेत. कारण त्याचे स्वर तुमच्या कानावर, ते शब्द तुमच्या कानावर पडले पाहिजेत, तेव्हाच तुम्हाला मुक्ततेचा मार्ग मिळतो. खूप दूर बसलाय तुम्ही, फक्त भागवत ऐकायला म्हणून गेलाय, पण ते भागवताचे स्वर तुमच्या कानावर जर पडत नाहीयेत, तुम्हाला असं वाटते की मी भागवत ऐकते किंवा ऐकतोय, तर त्याला अर्थ नसतो. ते स्वर, ते शब्द तुम्हाला कळले पाहिजेत आणि ते तुमच्या आतपर्यंत उतरले पाहिजेत. आता हे सगळं प्रेत योनीतल्या धुंदकारीला शक्य नव्हतं. कारण प्रेत बघून धुंदकारीलाच आधी लोक घाबरायचे आणि तो प्रेत योनीमध्ये गेलेला होता, त्याला बघून तर एकही गावकरी किंवा गावातला माणूस समोर आला नसता. आणि गोकर्णाची इच्छा फक्त आपल्या भावाला मुक्तता द्यायची ही नव्हती, त्याला गावातल्या सगळ्या लोकांना भागवत वाचनाचा फायदा मिळवून द्यायचा होता. त्या दृष्टीने त्याचा प्रयत्न सुरू होता. त्यामुळे तो विचार करत राहिला की आता नेमके मी असे काय करू की गावकरी किंवा गावातले लोक हे पण भागवत ऐकायला आले पाहिजेत आणि धुंदकारीने पण भागवत ऐकलं पाहिजे. एका क्षणात त्याच्या मनामध्ये एक विचार आला, कारण एक समोर बांबू होता, वेळूचा बांबू होता, 7 गाठी असलेला बांबू होता. तो बांबू बघितला की त्याच्या मनामध्ये एक कल्पना आली आणि त्याने धुंदकारीला सांगितले की मी हा बांबू माझ्या समोर ठेवेन, या बांबूमध्ये तू यायचंस आणि बसून हे 7 दिवस तू भागवत ऐकायचंस. बाहेर येऊन तू भागवत ऐकायचं नाही, कारण कोणालाही तू घाबरवायचं नाहीस. ही अट त्यांनी पहिल्यांदा धुंदकारीला घातलेली होती. धुंदकारीला मुक्ती हवी होती, त्यामुळे त्यांनी ती अट मान्य केली. भागवत वाचनाचा दिवस ठरला. पवित्र दिवशी गोकर्णाने भागवत वाचनाला सुरुवात केली. प्रेत वाचनाला सुरुवात करायच्या आधी प्रेत योनीतला धुंदकारी वेळूच्या बांबूमध्ये येऊन बसला. गोकर्णाने भागवत वाचनाला, दिव्य श्रीमद भागवत वाचनाला सुरुवात केली. पहिला दिवस सुरुवात झाली. गोकर्णाने कथा सांगायला सुरुवात केली. त्याच्या तपश्चर्येची शक्ती त्याच्या शब्दातून जाणवत होती. अतिशय ओघवत्या वाणीमध्ये, दिव्य वाणीमध्ये त्यांनी श्रीमद भागवत वाचनाची सुरुवात केली. पहिला दिवस संपला आणि तटकन एक आवाज आला. सगळ्या लोकांना आवाज तो आला. लोकांनी आजूबाजूला चमकून बघितलं, कोणालाच कळलं नाही की काय झालं. गोकर्णाला कळलं, कारण गोकर्णाला स्वतःला माहिती होतं की काय होणार आहे, कारण शेवटी त्याची तपश्चर्या होती. काय होणार आहे हे त्याला माहित होतं. एक तटकन आवाज आला. गोकर्णाच्या चेहऱ्यावर हलकस स्मित आलं, कारण त्याला कळलं की एका ह्याच्यातून धुंदकारीची मुक्तता झालेली आहे. त्यांनी कोणालाच काही कळू दिलं नाही.
दुसरा दिवस संपला, तसाच परत आवाज आला. बांबूची दुसरी गाठ तुटली. असे करत 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 7वा दिवस आला. रोज लोकांना कळत होतं की दिवस संपला, एक आवाज येतोय, गाठ तुटल्यासारखा आवाज येतोय, पण काय आहे हे नेमके कोणालाही कळत नव्हते. 7वा दिवस आला. पूर्ण 7 दिवसाचं भागवत वाचन झालं. 7वी गाठ जोरात आवाज होऊन तुटली आणि त्या बांबूतून दिव्य रूप धारण केलेला धुंदकारी बाहेर आला. समस्त गावकरी त्या धुंदकारीच्या दिव्य रूपाकडे आणि गोकर्णाकडे बघत राहिले, आश्चर्याने बघत राहिले. धुंदकारीने भागवताला नमस्कार केला, गोकर्णाला नमस्कार केला आणि त्याने सांगितले, बंधो, तुझ्या भागवत वाचनाने मी जे श्रवण केलेले आहे त्याने मला मुक्ती मिळालेली आहे. गावकरी स्तब्ध होऊन गोकर्णाकडे आणि धुंदकारीकडे बघत राहिले. धुंदकारीने परत एकदा समस्त गावकऱ्यांना नमस्कार केला, भागवताला, श्रीमद भागवताला नमस्कार केला आणि तो उच्च लोकाकडे निघून गेला. गावकऱ्यांना समजले की आतापर्यंत आपण 7 दिवस ऐकत होतो ते साधा सुद्धा ग्रंथ नव्हता, तो अतिशय दिव्य ग्रंथ होता. श्रीमद भागवत हा दिव्य ग्रंथाचा आपण श्रवण केलेला आहे. या भागवताची ही कथा नुसती कथा नाही, तर तो मुक्तीचा एक मोठा मार्ग आहे, हे त्यावेळेला समस्त गावकऱ्यांना कळले आणि समस्त गावकऱ्यांनी श्रीमद भागवताला आणि गोकर्णाला साष्टांग दंडवत घातला, कारण त्यानेच सगळ्यांच्या समोर मुक्तीचा मार्ग आणून उभा केलेला होता. त्याने फक्त आपल्या भावाला मुक्तता नाही दिली, तर अख्ख्या गावकऱ्यांना एक मुक्तीचा मार्ग समजावून सांगितलेला होता. आता आपण याच्या मागचा बांबू 7 गाठी, श्रीमद भागवत, गोकर्ण आणि धुंदकारी, आपण याच्याकडे आतापर्यंत एक कथा म्हणून बघितलं असेल. ही कथा नाहीये, त्यामागे एक गूढ अर्थ आहे. तो आपण जर समजून घेतला तर पुढचा आपला जो भागवताचा प्रवास आहे तो खरंच खूप सहज आणि सुलभ होणार आहे. बांबू म्हणजे आपले शरीर आणि 7 गाठी म्हणजे आपले आयुष्यातले 7 मोठे दोष: काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर आणि अज्ञान. आणि आपण श्रीमद भागवत ऐकत राहिलो की हा एक एक करून हे सगळे आपली दोष, ही बंधनं तुटत जातात. गोकर्ण म्हणजे कोण? गोकर्ण म्हणजे त्या कथेमध्ये आपल्याला वाटतं की धुंदकारी आणि गोकर्ण भाऊ होते. नाही, खरा अर्थ गोकर्ण म्हणजे सद्बुद्धी आणि धुंदकारी म्हणजे आपल्या आत असलेले, आपल्या मनात असलेले, आपल्या डोक्यात असलेले वाईट विचार. आणि श्रीमद भागवत म्हणजे तो दिव्य प्रकाश जो आपल्याला मुक्तीकडे घेऊन जातो, जो आपल्याला या सगळ्या अंधारातून बाहेर काढतो. हा आहे खरा या गोकर्ण महात्म्याचा अर्थ. म्हणूनच गोकर्ण महात्म्य श्री भागवत वाचन सुरू करण्याच्या आधी सांगितलं जातं, कारण हे थोड्याफार अंतराने आपल्यामध्ये सगळे दोष असतात आणि हे हळूहळू थोडेसे कमी होऊन आपलं मन निर्मळ व्हावं आणि ज्यामध्ये श्रीमद भागवताचे दिव्य शब्द आतमध्ये उतरावेत, हा उद्देश असतो. म्हणून सांगितलं जातं आधी गोकर्ण महात्म्य. गोकर्ण महात्म्य आपल्याला आतून तयार करतो, कारण ते श्रीमद भागवत वाचनासाठी आपलं मन, आपलं शरीर तयार असलं पाहिजे, तरच ते शब्दांचा अर्थ आपल्याला कळतो आणि त्याचं महात्म्य आपल्याला कळतं. चला तर मग गोकर्ण तपश्चर्येची
श्रीमद भागवताच्या शक्तीची आठवण ठेवून आता आपण पुढच्या भागामध्ये मुख्य श्रीमद भागवताच्या कथेकडे वळणार आहोत. या पुढचा भाग जो असणार आहे तो सुरू होणार आहे श्रीमद भागवताचा. त्यासाठी आपल्याला मनाची तयारी करणं गरजेचं आहे आणि मनाची तयारी करण्यासाठी देवाची आराधना, त्याच्या नावाचा जप हा एकमेव उपाय आहे. हा जप आपण करूयात आणि त्यानंतर मात्र मला अनुमती द्या, भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत आपण कृष्णाचा जप, भगवंताचा जप करत राहूयात आणि मन होईल तितके शुद्ध करून आपण मुख्य कथेकडे वळूयात. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय.